अभ्यंकरजी आपल्यासोबत आहे. खरं तर मनसेच्या मान्यतेबद्दल, राज ठाकरे यांच्या पक्षाच्या मान्यतेबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका करण्यात आली आणि या याचिकाकर्त्यालाच फटकारण्याचं काम कोर्टानं केलेलं आहे. प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीचे प्रकार केले जात आहेत. लोअर बेंचकडे तुम्ही जाणं अपेक्षित असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. काय झालंय, फक्त मनसेविरोधात तक्रारी करायच्या, परंतु एक बरं झालं की सन्माननीय कोर्टानेच सांगितलं की कुठून तुम्हाला काय सुरू करायचं आहे आणि तुम्ही हे कशा करता असा प्रश्न मला वाटतं कोर्टाने विचारला ना, प्रसिद्धी करता. त्यामुळे ज्यांनी याचिका दाखल केली त्यांना त्यातनं सुप्रीम कोर्टने किंवा कोर्टनेच उत्तर दिलं असेल की त्याला एक प्रोसेस आहे, हा पक्ष आहे, त्याचे जे काही निर्णय असतील ते तिथे इलेक्शन आयोगाने, असं मला वाटतं त्यांनी सांगितलं असावं. असे अनेक कंगोरे त्याला असतील. त्यामुळे कसं असतं, ह्या अशा गोष्टी केल्या जातात प्रसिद्धीकरता, परंतु त्याला न्यायालय नावाची संस्था आजही जिवंत आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन ती कायम करत असते. खरं तर आणखीन एक मुद्दा सध्या चर्चेत आहे. पंढरपूरच्या मंदिरामध्ये थेट हिंदीमधनं पूजा करण्यात आली, हिंदीमधनं देवासमोर आरती म्हणण्यात आली. या सगळ्या प्रकाराला ट्विटरच्या माध्यमातून, एक्सच्या पोस्टच्या माध्यमातून विरोध केला जातोय. कुठेतरी देवालयांमध्ये सुद्धा हिंदीचा शिरकाव झाला असं वाटतं का? म्हणजे कमाल आहे. जर असं झालं असेल तर नक्कीच आमची म्हणजे हे कशासाठी केलं आहे, का केलं आहे आणि कोणाकरता केलं आहे ह्याचा अभ्यास करणं आवश्यकता आहे. आणि मला वाटतं आपली जी मंदिरं आहेत तिथे मराठी उत्तम अशा पूजा सांगितल्या जातात. त्यामुळे कोणाला असं सुचलं त्याचा पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे आणि का ह्या गोष्टी केल्या. जाणीवपूर्वक अशा पद्धतीने हिंदी किंवा इतर समाजांमधले वाद हे गेल्या काही दिवसांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटत नाही? मला वाटतं तुमच्या प्रश्नात तुमचं उत्तर आहे. गेल्या 4-6 महिन्यातल्या तुम्ही जर गोष्टी बघितल्यात तर हिंदीवरनं हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक असा वेगवेगळ्या स्तरांवर जाऊन अत्यंत दुर्दैवी अशा घटना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ती यांना कुठल्याही प्रकारचं साथ देणार नाही. आणखीन एक मुद्दा सध्या चर्चेत तो म्हणजे कबूतरखान्याचा. आणि त्यामुळे जैन मुनी, जैन समुदायाचे लोक हे आपलं अहिंसेचं तत्त्व विसरून आम्ही शस्त्र हातात घेऊ अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत. आक्रमक पद्धतीनं पुढे येत आहेत. एका ठराविक वेळेमध्ये किमान दाणे घालण्याची परवानगी द्यावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केली. मला वाटतं हे कोर्टाच्या अधीन सगळं आहे. त्यामुळे असं जर कोणी बोललं असेल तर हा कोर्टाचा अवमान आहे, त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा हा अपमान आहे. दुसरं, सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं होतं त्याला हरताळ फासण्याचा एक प्रकार हे आहे. आणि त्यांचे जे पालकमंत्री आहेत मुंबईचे, सन्मान्य मंगलप्रसाद लोढासाहेब, त्यांनी आता ह्यामध्ये इंटरव्ह्यू करावं की आता कुठल्या टोकापर्यंत तुम्हाला हे सगळे विषय न्यायचे आहेत. परंतु मला वाटतं इथे सुप्रीम कोर्ट, आपल्या हायकोर्ट नावाची एक संस्था आहे, त्यांनी त्यांना मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत, त्यावर त्यांनी भाष्य करावं. आज जनआक्रोश मोर्चा शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला. शिवाजी पार्क मैदानामध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक एकत्र आलेले होते. कलंकित सगळ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशा पद्धतीची त्यांनी मागणी केलेली आहे. आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर अशाच पद्धतीनं आंदोलनं केली जात आहेत मतदान चोरीबद्दल. मला वाटतं याच्यावरती साहेब गेले 19 वर्ष बोलत आहेत की जे आपण महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं की ज्यांना महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जे विचार करत आहेत आणि ज्यांना महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे ह्यांनाच बरोबर घ्या आणि जे कलंकित आहेत त्यांना ठेवायचं की नाही ह्या विषयावर सरकारने आता मौन सोडून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं वाटतं. आगामी निवडणुका लक्षात घेऊन कुठेतरी जैन समुदाय असेल किंवा कलंकित मंत्र्यांची पाठराखण करणं किंवा अगदी मतदान चोरी अशा विषयांना कुठेतरी जास्त महत्त्व दिलं असं वाटत नाही? हे बघा, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. तुम्ही जनतेला सतत गृहीत नाही धरू शकत, सतत तुम्ही जनतेला फसवू शकत नाही. आणि मला असं स्वतः वाटतं की ह्याच्यामध्ये जनताच त्यांना धडा शिकवेल. कारण जनता महाराष्ट्रातली सुज्ञ आहे, उत्तम वाचक आहेत, उत्तम अभ्यासक आहेत. त्यांना कळत असतं की कोण कशा प्रकारे कसं वागतंय आणि त्याचं उत्तर जनता त्यांच्या माध्यमातून नक्कीच देईल भविष्यात. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. सचिन कुबडेसह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.